महाशिवरात्रीनिमित्त सांगली जिल्ह्याच्या हरिपुरातील संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी मोठी गर्दी केली। दक्षिण काशी असे संगमेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे जागृत देवस्थान आहे। यंदा महाशिवरात्री सोमवारी आली असून हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे। यानंतर हा योग येण्यास तब्बल 12 वर्षे लागणार आहेत। त्यामुळे यंदाची महाशिवरात्री महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत खास ठरली। सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर हरिपूर हे गाव बसले आहे। येथील प्राचीन संगमेश्वर मंदिराला दक्षिण काशी अशी ओळख निर्माण आहे। हे क्षेत्र काशी इतकंच महत्त्वाचं मानलं जातं। श्री संगमेश्वर मंदिराचा ब वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळामध्ये नुकताच महाराष्ट्र शासनाने समावेश केला। श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात। या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आलं होतं। आज महाशिवरात्रीचं एकादशी आहे। या एकादशीच्या निमित्ताने संगमेश्वर मंदिरामध्ये हरिपूरला फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। या मंदिराचं फार मोठं महात्म्य या ठिकाणी सांगितलं जाते। स्वतः प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी या लिंगाची स्थापना केली। तेव्हापासून आजपर्यंत अखंडितपणे या ठिकाणी मोठी यात्रा या ठिकाणी भरते। त्यामध्ये प्रामुख्यानं महाशिवरात्री एकादश, श्रावण सोमवारचे जे सोमवार असतात श्रावणातले ते सोमवार, विशाळी यात्रा आणि आपल्या दसऱ्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरते। अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी लोक येतात। सकाळपासून अभिषेक आणि धार्मिक विधी असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे। या मंदिराला दर्जा मिळालेला आहे। आता कामं या ठिकाणी झालेले आहेत। 2.5 कोटी रुपयांची कामं प्रस्तावित आहेत। येत्या काळामध्ये या मंदिराचा आणि गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल। श्री संगमेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती हरिपूरचा सेक्रेटरी म्हणून मी काम करतो। श्री संगमेश्वर मंदिराला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं हे मंदिर आहे। श्रीरामांच्या हस्ते मंदिराची स्थापना झालेली आहे। तेव्हापासून एक सांगली जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून या स्थळाचा उल्लेख केला जातो। नुकताच महाराष्ट्र शासनाच्या ब वर्ग पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्रामध्ये या क्षेत्राचा समावेश केलेला आहे। वर्षामध्ये श्रावण महिन्यातील सर्व सोमवार, महाशिवरात्री आणि विशाळी अशा 5 यात्रा भरतात। तसेच विजयादशमी दसऱ्यानिमित्त पालखी सोहळा आयोजन केले जाते। मंदिरात नित्यपूजा, अभिषेक, गंधलेपन, दहीभात लेपन, मूर्तीपूजा असे विविध प्रकारचे विधी केले जातात।